अमरावती पासून 35 किलोमीटरवर असलेल्या एका हिडन जेमवर आम्ही आता आलो आहे। खूप जबरदस्त आहे हा, म्हणजे असं वाटतं की अख्खं गाव इथं पोहायला आलाय का। त्यामुळे दाखवतो मी तुम्हाला, बघा व्हिडिओ मध्ये बघा, अख्खं गाव असं वाटतं की अख्खं गाव इथं पोहायला आलं। आम्हाला ते हिडन लोकेशन बनवायची होती, हे कोणती हिडन राहिली आता। बघा पियुष म्हणते की आम्हाला हिडन लोकेशन बनवायची होती, आता हे कोणती हिडन लोकेशन राहिली म्हणते। बघा खूप दुःख होत आहे, इतकं दूर आलो म्हणते। मारुळे हा कमन, बघा मस्त वाटत आहे। म्हणजे अमरावतीमध्ये खूप जोरदार पाऊस सुरू होता, पण इथे आमच्या नशिबानं इथे पाऊस नाहीये। बघा खूप मस्त आहे, मस्त व्ह्यू आहे बघा, खूप छान वाटत आहे इथे। तर पियुष भाई तुम्हाला काय वाटत आहे इथे येऊन, थंडगार कसं वाटत आहे? आपल्याला जर हिडन लोकेशन दाखवायची असन हे सोडून तिकडे चला रे बा, तिकडे चला म्हणते, कारण की इथं संपूर्ण गाव पोहायला आलाय काही, संपूर्ण गाव म्हणजे इतका चिवडा झालाय पाण्यात, असं वाटत असं इथं पिसलं मी इथं जाऊ की तिथं जाऊ। तो भाई आपको क्या लग रहा है यहाँ पे आने के बाद, कैसे कैसे हिडन लोकेशन मैं आपको दिखा रहा हूँ? भाई ऐसे हिडन लोकेशन आपको पूरी अमरावती में नहीं मिलेगा, कुछ यूनिक है, कुछ न्यू। हम भी फर्स्ट टाइम आए, पहली बार आए। और गाइस देखो लोकेशन देखो, बघा दादा म्हणते मौसम मस्त, म्हणजे आजचं वातावरण चांगलं आहे म्हणते। आणि इतकं हे अशीच म्हणजे त्या दादा वाटलं जेव्हा मी हिडन लोकेशन अमरावतीमध्ये 35 किलोमीटर तर त्या दादाला वाटलं इथे येऊन ते म्हणत की वाटलं नाही म्हणते की अशी लोकेशन अमरावतीच्या इतकं जवळ असेल। अरे भाई एकच नंबर आहे भावा, एकदा तर येऊन बघा इथं, रेल्वे मस्त वाटते समाधान ब्लॉग बघा समोर। ब्रेक का लागली नाही, बघा स्टंट करतो म्हणते बाबू, माझी गाडी नको घेऊ स्टंट करायला, माझं म्हणणं आहे असं। तो चला आपण डॅमच्या त्या भागात जाऊ, चला। बघा खूप छान आहे, मस्त वाटत आहे इथे येऊन। आपण आता जिथे जात आहे हे आपल्या हे चंदी नाशिक नदीचा भाग आहे बघा, खूप मोठी आहे। सध्या उन्हाळ्याच्या काळात पाणी कमी असल्याने सुकलं आहे, आणि म्हणजे जेव्हा पावसाळ्यामध्ये इथे पाणी खूप मोठ्या प्रमाणात असते। बघू शकता तुम्ही, हे डॅमची जे भिंत असते याला पूर्ण पाणी टेकते, त्यामुळे हे जवळपास ऑटो बघू शकता तुम्ही, म्हणजे हे याची खोली किती राहते का। तर माझा हा सल्ला राहील की तुम्ही जर इथे यायसाल तर जर इथे जे पाणी राहील खूप, तुम्ही कोणी हे पाण्यामध्ये उतरण्याचा प्रयत्न करू नका, कारण की ते तुमच्यासाठी खूप धोकादायक डायरेक्ट ठरू शकते। आता तिथे जे समोर ढलान होतं ना, आता आम्ही लिटरली गाडी बंद केली आणि सरळ उतरली, तर या दादानी त्याच्या सोबत चालू उतरून दिलाय आणि तो आता हळूहळू उतरत आहे। भाई डर का माहौल है, डर का माहौल। खाली चाललाय पियुष दा, हा मोबाईल आतमध्ये ठेवून ते, आणि तो दादा अजूनही बरंच यायचा आहे भाई। तू खूप सारा तू खूप काय मिस करत आहे, मग दादा लवकर बरे म्हणा। अमरावतीचा एक मोठा ब्लॉगर आहे तो, खूप सही आहे। ते दोघं जण उतरत आहे खाली बघा, अरे एक नंबर हो यार, शब्द नाही माझ्याकडे शब्द। खाली उतरला, इथे पाणी कमी असल्या कारणानं मी खाली उतरलाय, तुम्ही उतरायचा प्रयत्न करू नका, कारण की आमच्यासोबत पण एक लहान मुलगा आहे, तर आम्हाला त्याला लय वेळा पाहायला लागत आहे। तर शक्य तर तुम्ही इकडे येऊच नका, तुम्ही डॅमच्या बाहेरच्या भागातच थांबा। आता तुम्ही समोरचा व्ह्यू बघा पहिले, तर बघा येड्या चाडे सुरू आहे नुसतं याचे, बघा किती मस्त वाटत आहे। तुम्ही पाण्याचा आवाज बघा किती मस्त येत आहे, असं वाटतं की एक नंबर, काय मनाचा शब्दच नाही भाई, खूप मला वाटत आहे। बघा सर, अरे ओ भावा गॉगल आहे त्याच्यात, बघा माझ्या बॅगला गोल गोल फिरवून चालू आहे। अरे खाली आहे लवकर। बघा आता इथे आमचा फोटोशूट वगैरे झालाय, मागे दादा पण आहे। आता आम्ही त्या बाजूला जात आहे, तिथून जातो, तुम्हाला व्हिडिओ दाखवतो, आणि याच्यानंतर आम्ही अमरावतीकडे निघतो। खूप संध्याकाळ होत आली आहे, आणि कसं आहे की हा लहानसे लेकरू आहे आमच्या सोबत, याला ओय लेकरू तर काय म्हणणार रे, ओय चीज, हा या लेकरू याच्यासाठी जा लागते, ते घरून खूप सारे फोन आलाय, कसा लहानसं लेकरू आहे कोणती काय म्हणते, तर ठीक आहे
आपण त्या भागात जाऊ लवकर. तर मंडळी बघा, आजचा भाग मी इथंच संपवतो, कारण इथे लवकरच पाऊस पण सुरू होईल. तर मग कसा वाटला आजचा भाग तुम्ही एकदा कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करा. आणि या मागे पण दादा याची मी युट्यूब चॅनलची लिंक तुम्हाला देणार आहे. इथला ऍड्रेस तुम्ही गुगल मॅपवर सुद्धा टाकू शकता, चंदी रिव्हर ड्राईव्ह म्हणून. ते गुगलवर मॅपवर इझिली अवेलेबल आहे. पुढचा येणारा ब्लॉग खूप जबरदस्त राहणार आहे मंडळी. तर तुम्ही जर चॅनलला फॉलो नसेल केलं तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या, फॉलो करून घ्या. भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार.